नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पॅरलल लाईन अँड ट्रान्सव्हर्सल या दुसऱ्या प्रकरणातील पहिल्या कन्सेप्टला सुरुवात करणार आहोत. पहा, यामध्ये व्हॉट इज मीन बाय पॅरलल लाईन? द पॅरलल लाईन्स मीन्स द लाईन्स इन द सेम प्लेन विच डू नॉट इंटरसेक्ट टू ईच अदर इज कॉल्ड पॅरलल लाईन्स. म्हणजे एकाच प्रतलामध्ये असणाऱ्या दोन रेषा ह्या एकमेकांना छेदत नाहीत अशा रेषांना आपण पॅरलल लाईन म्हणजे समांतर रेषा असे म्हणतो. पॅरलल लाईनला मराठीमध्ये समांतर रेषा असे म्हणतात. इट इज डिनोटेड बाय लाईन एम पॅरलल लाईन एन. बघा, इथे जो सिम्बॉल तुम्हाला दाखवलेला आहे म्हणजे चिन्ह दाखवलेलं आहे हे पॅरलल लाईनचं चिन्ह आहे. लाईन एम पॅरलल टू लाईन एन म्हणजे एम ही रेषा एन या रेषेला समांतर आहे. थर्ड वन, मी तुम्हाला इथे पॅरलल लाईनची फिगर ड्रॉ करून दाखवलेली आहे. तर या रेषा कितीही इन्क्रीज झाल्या, पुढे कितीही वाढल्या तरी एकमेकांना त्या छेदणार नाहीत. त्या कितीही वाढत राहू देत तरी त्या एकमेकांना कधीच इंटरसेक्ट होणार नाहीत. त्यामुळे अशा रेषांना आपण पॅरलल लाईन असं म्हणतो. सो लाईन एम पॅरलल टू लाईन एन अँड दिस सिम्बॉल यूज फॉर शो पॅरलल लाईन्स. म्हणजे हा सिम्बॉल हा प्रत्येक वेळेला आपण पॅरलल लाईन हा शब्द लिहिण्यापेक्षा हा सिम्बॉल यूज करून आपण ते डिनोट करू शकतो. तर ही सर्व माहिती तुम्हाला तुमच्या वहीमध्ये या पीपीटीवरची लिहायची आहे. नेक्स्ट वन बघा, पॅरलल लाईन मधील दुसरी कन्सेप्ट आहे ट्रान्सव्हर्सल म्हणजे छेदिका. याला मराठीमध्ये छेदिका असं म्हटलं जातं. मग छेदिकेची व्याख्या काय आहे किंवा ट्रान्सव्हर्सलची व्याख्या काय आहे? If a line intersect given two distinct point, then that line is called a transversal of those two lines. म्हणजे if a line intersect given two distinct point, जर एखाद्या रेषेने दोन बिंदूंमध्ये दोन रेषांना जर छेदलं तर त्या छेदणाऱ्या रेषेला आपण छेदिका किंवा ट्रान्सव्हर्सल असं म्हणतो. बघा इथे जे दिलेलं आहे तर इथे एम लिहायचंय तुम्ही. ही रेषा एम आहे म्हणजे लाईन एम आणि ही रेषा एन आहे आणि इथे एम लिहायचं नाहीये. तर ही जी आहे ती एल ही ट्रान्सव्हर्सल आहे आणि लाईन एम आणि लाईन एन या पॅरलल लाईन्स आहेत. या एल या ट्रान्सव्हर्सलने लाईन एम आणि लाईन एन यांना ए आणि बी या दोन पॉइंटमध्ये इंटरसेक्ट केलेला आहे. सो ए अँड बी इज अ इंटरसेप्ट पॉइंट. बघा, इंटरसेक्ट म्हणजे छेदणे आणि इंटरसेप्ट म्हणजे आंतरछेद. लक्षात घ्या. तर याचं रीडिंग करताना तुम्ही इंग्रजीमध्ये असं करू शकता. रीडिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट. सो फर्स्ट वी राईट द डेफिनेशन ऑफ ट्रान्सव्हर्सल. पहिल्यांदा तुम्ही ट्रान्सव्हर्सलची व्याख्या लिहायची, त्यानंतर ही डायग्राम काढायची, नंतर त्याचं रीडिंग लिहायचं. रीडिंग इज ट्रान्सव्हर्सल एल इज इंटरसेक्ट. बघा इथे इंटरसेक्ट म्हणजे छेदणे आणि इथं मी इंटरसेप्ट हा शब्द दिलाय त्याचा अर्थ आंतरछेद. फरक आहे दोन शब्दांमध्ये. इंटरसेक्ट म्हणजे छेदणे आणि इंटरसेप्ट म्हणजे आंतरछेद. ट्रान्सव्हर्सल एल इज इंटरसेप्ट द लाईन एम अँड एन ॲट द पॉइंट ए अँड बी. अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही रीडिंग करू शकता. बघा आकृतीवरून एकदा सांगते. पहिल्यांदा ट्रान्सव्हर्सलचं नाव घ्यायचं, लिहायचं, नंतर पॅरलल लाईन्सची नावं लिहायची आणि नंतर त्यांच्या इंटरसेप्ट केलेल्या पॉईंटची नावं लिहायची. बघा आपण आकृतीवरून म्हणूया, तुम्ही पण घरी म्हणा. लाईन एल इज इंटरसेक्ट द लाईन एम अँड एन ॲट द पॉइंट ए अँड बी. सो ए अँड बी पॉइंट इज अ इंटरसेप्ट पॉइंट. हे लक्षात घ्या. ते ए अँड बी हे दोन इंटरसेप्ट म्हणजे आंतरछेद आहेत हे लक्षात ठेवायचं. तर हेही तुम्हाला वहीमध्ये लिहून काढायचं आहे. नेक्स्ट वन पहा, ट्रान्सव्हर्सल आणि त्याने ज्या लाईनीला छेदलेलं आहे, मग ते पॅरलल लाईन्स असतील किंवा नसतील, त्यामुळे चार प्रकारचे अँगल्स तयार होतात. यामध्ये पहिला प्रकार आहे करस्पॉन्डिंग अँगल. याला मराठीमध्ये आपण संगत कोन असे म्हणतो. ते ऑक्युपाय द सेम पोझिशन. ते ट्रान्सव्हर्सलच्या एकाच बाजूला तयार होतात. तर इथे बघा ही आणि
ही सेकंड वन, या 2 लाईन्स आर पॅरलल लाईन्स, आणि ही जी आहे थर्ड वन लाईन ही त्याची ट्रान्सव्हर्सल आहे. या ट्रान्सव्हर्सलमुळे इथे 1 आणि 2 हे जे नंबर शो करतायत ते करस्पॉन्डिंग अँगल शो करतायत. तर अशा पद्धतीचे तुम्ही 4 करस्पॉन्डिंग अँगल्स तयार करू शकता आणि त्याच्या 8 पेअर्स असतात. मग ते करस्पॉन्डिंग अँगल कुठे, त्याचं मेजरमेंट कसं फाइंड आउट करायचं, प्रत्येक अँगलची माहिती आणि त्याचं मेजरमेंट आपण पुढच्या तासाला फाइंड आउट करणार आहोत. फक्त आपल्याला कोणकोणत्या टाईप्सचे अँगल्स इथे तयार होतात याची माहिती घ्यायची. तर इथे जे मी 1 आणि 2 या नंबरने डिनोट केलेले अँगल्स आहेत ते आहेत करस्पॉन्डिंग अँगल्स. जसे ते इथे आहेत त्याच पद्धतीने इथे पण ते सिच्युएटेड असतात. सेम वे ऑपोजिट साईडला इथे करस्पॉन्डिंग अँगल असेल तर त्याचा इक्वल करस्पॉन्डिंग अँगल इथे सिच्युएटेड असतो. इथेही करस्पॉन्डिंग अँगल असतो, त्याचा इक्वल करस्पॉन्डिंग अँगल इथे सिच्युएटेड असतो. देन नेक्स्ट वन पहा, दुसरा टाईप आहे अल्टरनेट एक्सटेरियर. याला मराठीमध्ये आपण बाह्य वितक्रम कोन असे म्हणतो. एक्सटेरियर अल्टरनेट अँगल किंवा अल्टरनेट एक्सटेरियर अँगल, बाह्य वितक्रम कोन असे म्हणतो किंवा वितक्रम बाह्य कोन असं सुद्धा म्हटलं जातं. तर यामध्ये हा जो अँगल आहे तो आउटसाइड आणि ऑपोजिट साईडला असतो. आउटसाइड म्हणजे बाहेरच्या बाजूला आणि ऑपोजिट साईड म्हणजे ट्रान्सव्हर्सलच्या विरुद्ध बाजूला, एकमेकाच्या विरुद्ध बाजूला. तर बघा, या 2 पॅरलल लाईन्स आहेत आणि ही याची ट्रान्सव्हर्सल आहे. तर इथे 3 हा 2 पॅरलल लाईन्सच्या आउटसाइडला आहे बघा, म्हणजे हा अल्टरनेट एक्सटेरियर अँगल आहे आणि हा त्याच्या ऑपोजिट साईड असलेला दुसरा अल्टरनेट एक्सटेरियर अँगल आहे जो मी 4 या नंबरने डिनोट केलेला आहे. तर 3 आणि 4 या दोन्हीही अल्टरनेट एक्सटेरियर अँगलचं मेजर हे इक्वल असतं आणि ते आउटसाइडला आणि ऑपोजिट साईडला सिच्युएटेड झालेले असतात. सेम वे सेकंड वन, इथे पण हा अल्टरनेट एक्सटेरियर अँगल असतो आणि त्याच्या ऑपोजिट साईडला इथे त्याचा इक्वल अल्टरनेट एक्सटेरियर हा सिच्युएटेड असतो. तर हा झाला दुसरा अल्टरनेट एक्सटेरियर अँगल. थर्ड वन पहा, तिसरा अल्टरनेट इंटेरियर अँगल म्हणजे अंतर्गत वितक्रम कोन. तर अंतर्गत वितक्रम कोन लक्षात ठेवताना तुम्ही झेड या लेटरचा सुद्धा उपयोग करू शकता. तर या पद्धतीने झेड शेप तयार होतो अल्टरनेट इंटेरियर अँगलचा. तर यामध्ये 5 आणि हे दोन्ही ट्रान्सव्हर्सलच्या ऑपोजिट साईडला असतात, मात्र पॅरलल लाईनच्या इंटेरियर भागात असतात. सो हे अल्टरनेट इंटेरियर अँगल आहे. तर इथे 5 या नंबरने मी फर्स्ट अल्टरनेट इंटेरियर अँगल हा ड्रॉ केलेला आहे. तर त्याच्या ट्रान्सव्हर्सलच्या ऑपोजिट साईडला 6 या त्याचा इक्वल अल्टरनेट इंटेरियर अँगल आहे. 5 आणि 6चं मेजर हे इक्वल असतं. सेम दुसऱ्या साईडला पण इथे जो अँगल तयार होईल त्याचा दुसरा इक्वल अँगल हा या बाजूला असतो. तर इथे पण झेड तयार होतोय बघा. झेड लक्षात ठेवला की अल्टरनेट इंटेरियर अँगल आपल्याला शोधता येतो. तर याचं मेजर सुद्धा इक्वल असतं. हा थर्ड वन ट्रान्सव्हर्सल झाला. याचे 4 अँगल्स असतात तयार होणारे, मात्र याच्या पेयर म्हणजे जोड्या म्हटल्या तर 2च जोड्या तयार होतात. उदाहरणार्थ 5 आणि 6, आणि ही सेकंड वन जोडी असेल आणि यांचं इक्वल मेजर असतं. 5 आणि 6चं इक्वल असतं. सेम दुसऱ्या जोडीचं सुद्धा इक्वल मेजर असतं, हे लक्षात घ्या. आणि फोर्थ वन टाईप आहे सेम साईड इंटेरियर म्हणजे एकाच बाजूला असणारे आंतरकोन. इंटेरियरचा अर्थ आहे आंतरकोन. पहिला आपण करस्पॉन्डिंग संगत कोन, दुसरा पाहिला आपण अल्टरनेट एक्सटेरियर म्हणजे वितक्रम बाह्य कोन, तिसरा पाहिला अल्टरनेट इंटेरियर म्हणजे आंतरवितक्रम कोन, आणि चौथा प्रकार पाहतोय आपण सेम साइड इंटेरियर म्हणजे एकाच अंगास असणारे आंतरकोन. नुसतं तुम्ही इंटेरियर अँगल म्हटलं तरी चालेल. हे इंटेरियर अँगल तुम्ही या शेपनं लक्षात ठेवले तरी चालतात. बघा हा शेप कुठं दिसतोय, तर इथे मी ब्लॅक कलरनं दाखवते ब्ल्यू लाईनवर. तर हा शेप इथे तयार होतो जो 7 आणि 8ने दाखवलेला आहे. तर जसं आपण मगाशी करस्पॉन्डिंग अँगल, अल्टरनेट अँगल आणि इंटेरियर अँगलमध्ये शिकलो की यांच्या पेयरचं मेजर हे इक्वल असतं, तसं मात्र इंटेरियर अँगलमध्ये नसतं. तर यांच्या पेयरचं जे मेजर आहे ते 180 डिग्री असतं. म्हणजे 7 आणि 8 हे जे नंबर मी डिनोट केलेले आहेत, या 7 आणि 8चं मेजर हे मिळून या दोघांची बेरीज करून, या दोघांचं ॲडिशन करून जे मेजर येतं ते 180 डिग्री असतं. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, सपोज 7 हा अँगल जर 70 डिग्री असेल म्हणजे 70 अंश असेल, तर
8 या अँगलचे मेजर किती असेल हे जर तुम्हाला काढायचं असेल तर या इंटेरियर अँगलचं मेजर हे 180 डिग्री असतं. मग 180 मायनस जर मी 70 डिग्री केलं तर तुमची जी सबस्ट्रॅक्शन आहे ते 110 येणार आणि हे 110 मेजर हे तुमच्या 8 या अँगलचं असतं. मग इथे तुम्हाला नंबर देतील, लेटर यूज करतील किंवा एकच कुठलं तरी मेजर देऊन उरलेल्या सर्व अँगलचे मेजरमेंट फाइंड आउट आपण करू शकतो. तर जे मेजरमेंट फाइंड आउट करायचे ते आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. पण तरी सुद्धा जाता जाता तुम्हाला महत्त्वाची माहिती दिली की ट्रान्सव्हर्सर आणि त्याने इंटरसेक्ट केलेल्या ज्या दोन पॅरलल लाईन्स असतात त्यांचं मेजरमेंट, त्यांच्यामुळे हे 4 पद्धतीचे किंवा 4 टाईप्सचे अँगल तयार होतात. हे 4 अँगल्सचे नेम आणि फिगर तुम्ही तुमच्या वहीमध्ये ड्रॉ करायची आहे. नेक्स्ट वन बघा. आता तुम्हाला घरी स्वतःला अभ्यासासाठी काही भाग मी इथं दिलेला आहे. तर यामध्ये हे सगळी जी उदाहरणं दिली ती तुमच्या पुस्तकामध्ये नाही आहेत. हा जादाचा अभ्यास आहे. हा सर्व अभ्यास आपण एडीटी ॲपला पाठवणार आहोत. तर तिथून बघून तुम्ही करू शकता किंवा व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता. तर इथे मी एक फिगर दिलेली आहे पहा. तर या फिगरमध्ये तुम्हाला जो हा भाग आहे तो कसा सोडवायचा आहे तो मी फक्त एक्सप्लेन करते. की पहिला मी प्रश्न दिलाय नेम द लाईन्स. तर इथे मी ज्या 2 लाईन्स दिलेल्या आहेत या मुळात पॅरलल लाईन्स नाही आहेत. लक्षात घ्या, पॅरलल लाईन्स एकमेकांना इंटरसेक्ट होत नाहीत. या लाईन पुढे जर वाढल्या तर त्या एकमेकांना इंटरसेक्ट होणार आहेत, म्हणून या पॅरलल लाईन नाही आहेत हे लक्षात ठेवायचं. त्यामुळे या लाईन्सचा उल्लेख करताना पॅरलल लाईन असा उल्लेख करायचा नाही, तर फक्त लाईन्स म्हणायचं. तर इथे तुम्हाला लाईन के अँड लाईन एल असं तुम्ही याचं नेम्स लिहू शकता. सेकंड वन क्वेश्चन आहे द नेम ऑफ ट्रान्सव्हर्सर. तर या ट्रान्सव्हर्सरचं नाव आहे जे. थर्ड वन नेम द इंटरसेप्ट पॉईंट. तर इथं मी तुम्हाला इंटरसेप्ट पॉईंट दिलेले नाही आहेत. इथं मी तुम्हाला दाखवते की हे इंटरसेप्ट पॉईंट आहेत जे मी मगाशी तुम्हाला सांगितलेत. इथे मी मुद्दाम नाव दिलेलं नाही आहे, पण मी इथे नाव पण देऊ शकते. सपोज मी इथे ए आणि बी असं नाव दिलं तर तुम्ही इथे इंटरसेप्ट पॉईंटचं नाव ए बी असं लिहू शकता. पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार नाव द्यावं म्हणून मी तो भाग रिकामा ठेवलेला होता. तर ही डायग्राम वहीमध्ये काढा आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार नाव द्या आणि इंटरसेप्टचं नाव हे तुमच्या आवडीनुसार लिहा. अँड राईट ऑल्सो रीडिंग, म्हणजे तुम्हाला याचं रीडिंग पण लिहायचं आहे. तर रीडिंग मी करून दाखवते. ट्रान्सव्हर्सर जे इंटरसेक्ट द लाईन के अँड लाईन एल इन द पॉइंट किंवा इन द इंटरसेप्ट ए अँड बी. बघा, इंटरसेक्ट आणि इंटरसेप्ट या 2 शब्दांमध्ये फरक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही रीडिंग सुद्धा लिहू शकता. तर अशी काही एक्झाम्पल्स इथे तुम्हाला दिलेली आहेत. बघा, आता हे वेगळं एक्झाम्पल आहे. यामध्ये मी तुम्हाला लाईनचं सिंगल नाव दिलेलं आहे. पहा, एस आणि टी आणि पी ही ट्रान्सव्हर्सर आहे आणि ए आणि बी हे 2 पॉईंट इंटरसेप्ट पॉईंट आहेत. तर तुम्हाला या 4ही प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. प्रत्येक प्रश्न लिहायचा, पहिल्यांदा डायग्राम काढायची, प्रश्न पहिला लिहायचा, त्याचं उत्तर पूर्ण वाक्यात लिहायचं. द नेम ऑफ द लाईन इज लाईन एस अँड लाईन टी या पद्धतीने असं प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहित जायचं आहे. आणि थर्ड वन, तिसरं एक एक्झाम्पल दिलेलं आहे. यामध्ये लाईन्सची नावं मी 2 अक्षरी दिलेत, म्हणजे लाईन पी क्यू आणि लाईन आर एस. आणि लाईन सी डी ही ट्रान्सव्हर्सर आहे, तर ए अँड बी हा इंटरसेप्ट पॉईंट आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला या प्रश्नांची देखील उत्तरं लिहायची आहेत. तर असे व्हरायटीचे एक्झाम्पल तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो दिलेले आहेत की जे तुमच्या पुस्तकामध्ये नाही आहेत. तर हे सर्व एक्झाम्पल तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवायचे आहेत. धन्यवाद.